अमरावतीत देशाच्या इतिहासातला बहुधा पहिलीच अनोखी चोरी झाली आहे। कारण एकाच दिवशी एकाच वेळी तब्बल 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरात चोरी झाली आहे। विशेष म्हणजे पोलीस पहारा पुढच्या गेटवर असताना चोरांनी मागच्या गेटमधून डल्ला मारलाय। पाहूयात एक रिपोर्ट। चोरी दरोड्यांच्या खटल्यांवरती निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्याच घरांवर चोरांनी डल्ला मारलाय। धक्कादायक म्हणजे एकाच वेळेस 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांचं घर चोरट्यांनी फोडलं। अमरावतीत घडलेल्या या प्रकारानं कायदा सुव्यवस्थेवर टीका होतीये। कारण अमरावतीच्या ज्या नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंट मध्ये चोरी झाली तिथल्या मुख्य गेटवर पोलीस बंदोबस्ताला होते। 5ही न्यायाधीश बाहेरगावी गेल्याची संधी चोरांनी हेरली आणि पाठीमागच्या भिंतीवरून शिरत चोरट्यांनी एकाच वेळेस 5 न्यायाधीशांच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास केला। पुढच्या गेटवर बसलेल्या पोलिसांना त्याचा सुगावाही लागला नाही। न्यायाधीश जर इथं अडचणीत असन, न्याय देणारे न्यायाधीशच आता या अवस्थेमध्ये असन, देवा भाऊ तुमची वानरसेना काम कधी करन? कशा पद्धतीने याला आडखटी आणणार? म्हणजे हे स्पष्ट केलं का नाही तुम्ही? का तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुमच्याजवळच गृह खातं आहे, इथं दरोडेखोर खुलेआम फिरतोय। इथं आम्ही पाहतोय कुठला एखादा चांगला कारभार आहे सांगा, एखादा तहसील दाखवा। आणि आता न्यायाधीशाच्याच घरी जर चोरी होत असेल तर सामान्याचा काय राहिलं देवा भाऊ? याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3च्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे। पुढील तपासाची कारवाई सुरू आहे। 2च दिवसांपूर्वी अमरावती शहरात एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना घडली। त्यावरून पोलिसांच्या कारभारावर टीका थांबलेली नसताना आता चोरट्यांनी न्यायाधीशांचीच घरं फोडली आहेत। या साऱ्या घटनांवरती भाजपच्या नवनीत राणा आणि अनिल बोंडेंची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाहीये। मात्र हिंदू खतरे में है असं म्हणणाऱ्यांच्या डोळा देखत न्यायाधीश खतरे में आले असा टोला बच्चू कडूंनी लगावलाय। या राज्यामध्ये हिंदू तर खतऱ्यात आला, पण आता न्यायाधीशही खतऱ्यात आले। बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या राज्यानं सरकारच्या याच्यामध्ये आता न्यायाधीशच कापल्या जातं की काय अशी अवस्था आहे। तसंही हे सरकार शेतकऱ्याच्या घरावर दरोडे टाकतंच। आत्ता अमेरिकेतला कापूस, तिथलं सोयाबीन, तिथला मका आयात करतोय तुम्ही आणि हा दरोडाच आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।